अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील सध्या साखर पेरणी करतायत। याचा अर्थ त्यांनी ऊसाची शेती सुरू केली असं नाही, तर अयोध्येतील श्रीराम मंदिराचं लोकार्पण होताना देशात दिवाळी साजरी करा असं आवाहन भाजपने केलंय। त्याला अनुसरून ज्युनियर विखे पाटील मतदारसंघामध्ये साखर वाटतायत। मात्र ही साखर पेरणी म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी नांगरणीच आहे असं मत अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केलंय। पाहूया। ही साखर पेरणी होतीये भाजप खासदार सुजय विखे पाटलांकडून। निमित्त आहे ते अयोध्येतील राम मंदिराचं। 500 वर्षाचा वनवास संपून आता रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ही अयोध्या नगरीतील राम मंदिरात होणार आहे आणि त्या खुशीतच विखे पाटलांकडून आपल्या मतदारसंघात साखर वाटप केली जाते। विखे पाटलांच्या या उपक्रमावरून रोहित पवारांनी मात्र टोले हाणले, तर साखर पेरणीवरून सुरू असलेल्या टीकेला विखेंनीही कडू डोस दिलाय। उत्तरमध्ये त्यांचा तिथं कारखाना आहे, त्या कारखान्याच्या माध्यमातून तिथं साखर वाटली गेली होती। आता त्यांचं कार्यक्षेत्र दक्षिण येत नाही, मग इथं काय कारण द्यायचं, तर मग ते कुठेतरी अयोध्याचं कारण देत असावं असं मला वाटतं। थोडीफार मदत तिथं असणाऱ्या लोकांना झाली, विकास नाही झाला असला तरी साखर नक्कीच मिळाली, त्यामुळे काय होईल ते लोक निर्णय घेतील। ज्यांची लोकांची रामावर श्रद्धा नाही, प्रभू श्रीराम हे आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत। त्यामुळे आम्ही ही मोहीम हाती घेऊन, कर्डिले साहेब असतील, मी असेल आणि अनेक आमचे पदाधिकारी, आम्ही ही मोहीम पुढे घेऊन जात आहोत। ज्यांना साखर करू लागत असेल ते प्रभू श्रीरामाचे भक्त नसतील, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। विखेंच्या साखर वाटपावरून काहीसा गोंधळही निर्माण झाला होता। आम्हाला साखर मिळालीच नाही असा आरोप काही गावकऱ्यांनी केला। साखरच वाटायची नव्हती ना, तर एक नियोजन करायला पाहिजे होतं। साखर वाटायची ना, तर तुम्ही गोदेगावलाच वाटायची होती, इतर गावाला न्यायची नव्हती। या व्हिडिओ नंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि साखर न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या आजीबाईंनी आता साखर मिळाल्याचं बोलून दाखवलं। 19 तारखेला आम्हाला साखर वाटप झाली होती। आमचं विखे पाटलांनी साखर आम्हाला वाटप केली ना, त्याच्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही, पण आम्हाला कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली। यापूर्वी सुजय विखे पाटलांनी मतदारसंघात साखर वाटप करून मतदारांची दिवाळी गोड केली होती। या दिवाळीचा आनंद त्यांच्याबरोबर साजरा करण्याच्या उद्देशाने आपण प्रत्येक परिवारामध्ये त्या ठिकाणी साखर वाटपाचा निर्णय माननीय नामदार साहेबांनी घेतला आणि त्या दृष्टिकोनातून आता तो उपक्रम राबवला जातो। आणि आता अयोध्या मंदिराच्या निमित्ताने पुन्हा साखर वाटप करण्यात आलंय। ही साखर पेरणी म्हणजे लोकसभेची तयारी आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। सुनील भोंगळसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।